नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आपल्या हिंदू धर्मामध्ये गणेश चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते. यावर्षी या माघ महिन्यातील म्हणजेच फेब्रुवारी महिन्यातील संकष्टी चतुर्थी उद्या बुधवारी 28 फेब्रुवारी 2024 या रोजी आलेली आहे. बघा, बुधवार हा गणपती बाप्पांचा दिवस आहे आणि संकष्टी चतुर्थी देखील गणपती बाप्पांना समर्पित आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करून जर का आपल्या इच्छापूर्तीसाठी, आपल्या अडचणी पूर्ण करण्यासाठी, आपल्यावर असलेले विघ्न दूर करण्यासाठी काही उपाय केले तर याचे रिझल्ट हे आपल्याला 100% बघायला मिळतात. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण असाच एक जास्वंदाच्या पानाचा उपाय बघणार आहोत. तुम्हाला संकष्टी चतुर्थीला एक जास्वंदाचं पान तुम्हाला या ठिकाणी आणि या पद्धतीने अर्पण करायचं आहे की ज्यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होतील, मुलांच्या अडचणी दूर होतील, मुलांना अभ्यासात, नोकरीत विघ्न येत असेल तर ते दूर होतील. उपाय काय आहे हे बघण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरी देखील आपल्या सर्वांना गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजाही करायची आहे. कारण संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि त्यातल्या त्यात ही संकष्टी चतुर्थी बुधवारी आलेली आहे. गणपती बाप्पांना पाण्याने, पंचामृताने अभिषेक घाला. त्यांना लाल जास्वंदाचं फूल, 21 दुर्वा अर्पण करा. हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करा. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. मोदकांचा नैवेद्य दाखवा. या पद्धतीने गणपती बाप्पांची धूप दीप दाखवून पूजा करायची आहे. यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात. तुमच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी, पैशाच्या समस्या दूर करण्यासाठी, तुमची जीही कोणती इच्छा असेल त्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात. अगदी साधा सोपा उपाय आहे, पटकन होणारा उपाय आहे. पण तुम्ही जर का संकष्टी चतुर्थीला हे उपाय केले तर बघा याचे रिझल्ट हे तुम्हाला चांगले बघायला मिळतात. आता उपाय करण्यासाठी बघा, तुम्ही जेव्हा पण हा उपाय करणार आहात त्यावेळेस तुम्हाला देवघरासमोर धूप दीप अगोदर लावून घ्यायचं आहे, बसायला आसन घ्यायचं आहे. त्यानंतर पंचोपचारे गणपती बाप्पांची तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला लाल जास्वंदाच्या झाडाचं एक पान घ्यायचं आहे. बघा, जास्वंदाचं पान घ्यायचं आहे तुम्हाला, ते पण लाल जास्वंदाच्या झाडाचंच पान घ्यायचं आहे. पानाला देठ असावं, देठ असलेलं पान तुम्हाला घ्यायचं आहे. आणि तुम्हाला एक दुसरं देठ घ्यायचं आहे किंवा तुम्ही दुर्वांची काडी घेऊ शकतात किंवा जास्वंदाच्या पानाचं देठ घेऊ शकतात, परंतु तुम्हाला हे दुसरं देठ घ्यायचं आहे. यानंतर बघा, हा उपाय करताना तुम्हाला ह्या देठाने किंवा दुर्वाच्या काडीने तुम्हाला कुंकू ओलं करून घ्यायचं आणि त्याने ह्या पानावर तुमची इच्छा लिहायची आहे. इच्छा लिहितानाही तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणजे छोट्या अक्षरात किंवा छोट्या वाक्यात तुम्हाला ही इच्छा लिहायची आहे. पैशांची समस्या असेल तर पैशांची समस्या, पैशांची अडचण असेल तर पैशांची अडचण, नोकरीत प्रगती पाहिजे असेल तर नोकरीत प्रगती किंवा मुलांच्या अभ्यासात प्रगती, जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला थोडक्यात लिहायची आहे. यानंतर हे पान तुम्हाला तुमच्या हातात घ्यायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांसमोर तुम्हाला एक लाल कपडा घ्यायचा आहे, त्यावर हे पान तुम्हाला ठेवायचं आहे. पानाचं देठ हे गणपती बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने हे पान आपल्याला ठेवायचं आहे. यानंतर आपल्याला 21 दुर्वा घ्यायच्या आहे. या 21 दुर्वांची जोडी आपल्याला आपल्या उजव्या हातात घेऊन आपल्याला 108 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. बघा, मंत्र कोणता आहे? मंगलमूर्ती विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा. अत्यंत प्रभावी असा हा मंत्र आहे. या मंत्राने तुमच्यावर असलेले सर्व विघ्न हे दूर होतील, नष्ट होतील आणि गणपती बाप्पा नक्कीच तुमचे विघ्न दूर करतील, तुमच्या इच्छा पूर्ण करतील. हा मंत्र तुम्हाला 8 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर ह्या दुर्वा तुम्हाला त्या लाल कापडावर ठेवायच्या आहे. दुर्वा ठेवताना तुम्हाला त्या दुर्वांचं देठ हे गणपती बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने ठेवायचे आहे. किंवा मग तुम्ही ह्या दुर्वा गणपती बाप्पांच्या डोक्यावर ठेवू शकतात. थोड्या वेळासाठी गणपती बाप्पांच्या डोक्यावर ह्या दुर्वा असू द्या. गणपती बाप्पांना नमस्कार करा. तुमची काही इच्छा असेल ती इच्छा प्रकट करा. मुलांची समस्या असतील, मुलांची विघ्न असतील, घराचे विघ्न असतील ते गणपती बाप्पांना सांगा.
गणपती बाप्पांना नमस्कार करून प्रार्थना करा की तुमच्या इच्छा पूर्ण होऊ दे, विघ्न नष्ट होऊ दे. आणि 2 मिनटं तुम्हाला ह्या दुर्वा तशाच ठेवायच्या आहे. त्यानंतर ह्या दुर्वा तुम्हाला ह्या लाल कपड्यावर ठेवायच्या आहे आणि याची एक पोटली तुम्हाला तयार करायची आहे. बघा, याची पोटली तयार करा. यानंतर ही पोटली तुम्हाला थोड्या वेळ गणपती बाप्पांसमोर असू द्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे. जाताना तुम्हाला ही पोटली घेऊन जायची आहे. ही पोटली गणपती बाप्पांच्या चरणाशी ठेवा. पुन्हा एकदा गणपती बाप्पांना तुमच्या इच्छा प्रकट करा, इच्छा सांगा, तुमची संकट, विघ्न जेही काही असेल ते गणपती बाप्पांना सांगा, गणपती बाप्पांना नमस्कार करा. आणि यानंतर ही पोटली गणपती बाप्पांच्या पायापासून आपल्याला उचलून गणपती बाप्पांच्या मंदिरात आपल्याला 4ही कोपऱ्यात ही टच करायची आहे. त्यानंतर ही पोटली तुम्हाला घरी घेऊन यायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. आता ही ठेवलेली पोटली तुम्हाला 1 महिना अशीच ठेवायची आहे. जेव्हा पुढची संकष्टी चतुर्थी येईल त्यावेळेस तुम्ही पुन्हा हा नव्याने उपाय करायचा आहे. यातली दुर्वा, पानं तुम्हाला हे काढून घ्यायची आहे. कपडा तुम्हाला हाच ठेवायचा आहे. तुम्हाला नवीन दुर्वा, नवीन जास्वंदाचं पान घ्यायचं आहे. नवीन इच्छा तुमची त्याच्यावर लिहायची आहे आणि पुन्हा या पद्धतीने या सेवा, हा उपाय करून पुन्हा ही पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे. अडचण असेल, मासिक धर्म असेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू नका, स्किप करा. त्याच्या पुढच्या संकष्टी चतुर्थीला पुन्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे. यामुळे बघा, तुमच्या 24 तासात कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील. तुमच्या अडचणी या दूर होतील. आता ज्या वेळेस तुम्ही गणपती बाप्पांच्या डोक्यावर ह्या दुर्वा ठेवणार आहात, बघा, ज्यावेळेस तुम्ही 108 वेळा मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र म्हणून तुम्ही ह्या दुर्वा गणपती बाप्पांच्या डोक्यावर ठेवाल, तेव्हा तुम्हाला पुन्हा एक मंत्र म्हणायचा आहे. इद दुर्वादलम ओम गण गणपते नम. इद दुर्वादलम ओम गण गणपते नम. ह्या मंत्र म्हणून ह्या दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. बघा, इतका साधा सोपा उपाय आहे पण प्रभावी असा हा उपाय आहे. तुम्ही ह्या संकष्टी चतुर्थीला हा उपाय नक्की करून बघा.